श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। चला जाणूया नदीला उपक्रमाअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील 3 नद्यांचा समावेश। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची कवठे महांकाळ मध्ये माहिती। चला जाणूया नदीला या उपक्रमाअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील अग्रणी तसेच महांकाली व कमंडलू नदीचा समावेश प्रशासनाने यामध्ये केलेला आहे। या सर्व नद्या व्यवस्थित करून त्या 12 ते 8 महिने स्वतः कशा प्रवाहित राहतील यासाठी प्रशासनातील सर्व खाती प्रयत्न करणार असून येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत हे काम सुरू राहणार आहे। वनसंपदा वाढविणे, नदीचे पाणी स्वच्छ ठेवणे, वनांचे व नदीचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी चला जाणू या नदीला हा उपक्रम प्रशासनाने सुरू केलेला आहे, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेली आहे। सेवा पंधरवडा नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चला जाणू या नदीला या अभियानाच्या अनुषंगाने आज संवाद यात्रा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कवठे महांकाळ येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे बोलत होते। कमंडलू नदी, अग्रणी नदी, महांकाली नदी या नद्यांच्या पुनर्जीवनाचा निर्धार या बैठकीत यावेळी व्यक्त करण्यात आला। अग्रंदुळगाव येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अवयवदान नोंदणी केलेल्या 60 लोकांना प्रमाणपत्राचे वाटप, भटक्या विमुक्त जाती जमातींचे दाखले वाटप, डोमेसियल प्रमाणपत्र, लक्ष्मी मुक्ती, इतर हक्कातील कायलबाह्य नोंदी कमी केलेले 712, रस्ता नोंदणी केलेले 712 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या बैठकीमध्ये प्रशासनातील सर्व खात्यांनी तसेच स्वयंसेवी संस्था, अभ्यासक, स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचा सहभाग घेऊन पुढील 3 महिन्यांमध्ये कशा पद्धतीने नियोजन करावे, त्याच्या उपाययोजना कशा पद्धतीने कराव्यात याचे नियोजन करण्यात आले। नदीची अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा आराखडा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य व मानवी आरोग्य याबाबत रूपरेषा ठरवून त्याचा प्रचार व प्रसार करणे, नदीवरील अतिक्रमणे, शोषण, प्रदूषण या 3 कारणांचा अभ्यास करून नदी व मानवी आरोग्य यावर होणारे परिणाम यावर अभ्यास करणे यासह विविध मुद्द्यावर कसे काम करता येईल यावर विचार विनिमय करण्यात आला। यावेळी उपवन संरक्षक वन विभाग सांगली गवते, कार्यकारी अभियंता म्हैसाळ विभाग कोरे, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना विजय यादव, प्रांताधिकारी उत्तम दिगे, कृष्णा नदी समन्वयक रवींद्र होरा, जलवीराच्या वतीने कामकाज पाहणारे नरेंद्र चुंग, अंकुश नारायण गावकर, कवठे महांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे, नायब तहसीलदार संजय पवार यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सोसायटीचे सर्व पदाधिकारी व स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। चला जाणूया नदीला हा उपक्रम वन विभाग आणि पाटबंधारे विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील महांकाली नदी आणि अग्रणी नदी यांचा समावेश आहे आणि आज आम्ही नव्याने कमंडलू नदीचा समावेश केलेला आहे। याच्यावरची या नदीची प्रवाह वाहता कसा ठेवायचा, याच्यातलं ऑक्सिजन कंटेंट व्यवस्थित कसं राहील आणि त्याचबरोबर ही नदी किमान 8 महिने किंवा 12 महिने स्वतःच्या प्रवाहावर कशी वाहील यासाठी वन विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरपालिका, सोशल फॉरेस्ट्री या सगळ्यांनी एकत्र येऊन आज आम्ही पुढील 3 महिन्याचं म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंतचं नियोजन केलेलं आहे। आणि यावर्षी कोणत्या कोणत्या गोष्टी, फळबाग लागवड कशी करायची, वृक्ष लागवड कशी करायची, नदीचं पात्र स्वच्छ कसं ठेवायचं, तिथे कशा पद्धतीने आपण त्याचा पाणलोट विकसित करायचा, या सगळ्यांवर आज बारकाईने चर्चा झालेली आहे। मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची संस्कृती ही नदीच्या भोवती, झाडांच्या भोवती वाढलेली आहे।
वनसंपदा वाढवणे, नदीचं पाणी स्वच्छ ठेवणे, वाहतं ठेवणे आणि वनांचं आणि तसंच नदीतील जीवनही सुरक्षित ठेवणे, यासाठी ही चला जाणूया नदीला हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. कवठे महांकाळ तालुक्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे. तरीसुद्धा या निमित्ताने मी सगळ्या कवठे महांकाळातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपलं गाव, आपलं शहर, आपला तालुका अधिक सुंदर, अधिक संपन्न होण्यासाठी नद्या आपण जपल्या पाहिजेत आणि नद्यांमधून पाणी स्वच्छ वाहत राहण्यासाठी त्याचं जे कॅचमेंट एरिया आहे तिथे आपण वेगवेगळी उपाययोजना केली पाहिजे. त्या उपाययोजनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं, सर्वांनी आपलं योग्य ते सहकार्यही द्यावं आणि योगदान द्यावं अशी आज मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य. आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.